आपण पाहत आहात स्वराज्य संदेश, बातम्या लोकहिताच्या। अत्यंत चुरशीच्या लढतीत शिवसेनेचे प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा रोमहर्षक विजय। महाआघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहुल मोटे यांना चांगली 1509 मतांनी धूळ। क्षणाक्षणाला बदलत जाणारा कौल आणि उत्कंठा वाढवणारा ठरला निवडणूक निकाल। महायुतीचे शिवसेनेचे भूम, परंडा, वाशी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार तथा राज्याचे मावळते आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी अखेर त्यांचे प्रतिस्पर्धी महाआघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल मोटे यांचा अत्यंत धक्कादायक पराभव करत या मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा रोमहर्षक विजय संपादन केला आहे। क्षणाक्षणाला बदलत जाणारा निकाल व जनमताचा कौल पाहता ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली। तरीही तानाजीराव सावंत यांनी महाआघाडीचे राहुल मोटे यांच्यावर 1509 मतांनी मात देत रोमहर्षक विजय संपादन केला। राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने सत्तेवर आले असताना प्राध्यापक डॉक्टर सावंत यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागणे निश्चित मानले जात असून त्यामुळे या मतदारसंघात विकासाची प्रक्रिया आणखी गतिमान होण्यास आता चालना मिळणार आहे। तानाजीराव सावंत यांच्या विजयानंतर मतदारसंघात एकच जल्लोष साजरा करण्यात येत होता। ठिकठिकाणी गुलाल उधळत, फटाके फोडत कार्यकर्ते व नागरिकांनी आपला आनंदोत्सव साजरा केला। भूम, परंडा, वाशी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली। शनिवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असता पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या 27व्या फेरीपर्यंत मतदानाचा कौल गटांगळ्या खात होता। काही फेऱ्यात फार कमी मताने राहुल मोटे पुढे तर काही फेऱ्यात तानाजीराव सावंत यांनी आघाडी घेणे सुरू होते। परंडा शहराची मतमोजणी सुरू होईपर्यंत हा कौल असाच खालीवर होत होता। परंडा शहराच्या मतमोजणीनंतर प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी निर्णायक आघाडी घेतली। ती शेवटच्या 27व्या फेरीपर्यंत कायम राहिली। अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत तानाजीराव सावंत यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राहुल मोटे यांच्यावर तब्बल 1509 मतांनी मात करत विजयावर आपली मोहर उमटवली। या निवडणुकीत तानाजीराव सावंत यांना 1,03,254 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी राहुल मोटे यांना 1,01,745 इतकी मते मिळाली। वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण रणबागुल हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले। त्यांनी 12,000